नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण चिले. हायवे टू वेल्थमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण स्विंग ट्रेडिंग ह्या सिरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि हा स्विंग ट्रेडिंगसाठी एक शेअर्स मिळालेला आहे. त्या शेअरचं नाव आहे मित्रांनो एशियन पेंट्स. एशियन पेंट आहे ना मित्रांनो, म्हणजे खूप मस्तपैकी आणि सपोर्टला आलेलं आहे. जर तुम्ही नीट बघाल, त्याचं मंथलीचं पहिलं दाखवतो. मंथलीनुसार तुम्हाला दाखवतो. जेव्हा कधी तुम्ही स्विंग ट्रेडसाठी शेअर बघाल तर पहिलं मंथली बघायचंय, विकली बघायचे आणि मग डेली बघायचे. ठीक आहे. आपण डेलीच्या खाली येणार नाही आहोत. आपण इंट्राडे साठी काम करणार नाही आहोत. जे स्विंग ट्रेडसाठी आपण शेअर्स बघणार आहोत ते आपण पोझिशन घेऊन जाणार आहोत. आपला पहिला प्रॉफिट असेल 6% to 8%. 6%च्या खाली जर प्रॉफिट मिळत असेल तर अशा स्विंग ट्रेडमध्ये आपल्याला नाही काम करायचं. पहिला 6% असेल, मग 10% असेल किंवा 12% असेल, त्यासाठीच आपल्याला काम करायचं आहे. कारण आपण टाइम लिमिट प्लॅन नाही करत आहे की किती वेळ आपल्याला द्यायचं आहे. किती पण वेळ आपण देऊ. मग ते 8 दिवसात होऊन दे, 10 दिवसात होऊन दे, 1 महिन्यात होऊन दे, 2 महिन्यात होऊन दे, 3 महिन्यात होऊन दे, काही फरक नाही पडत. आणि हे पूर्णपणे मित्रांनो एज्युकेशन बेसवर मी सांगतोय. ठीक आहे. तुम्ही शेअर्समध्ये बाय किंवा सेल करते वेळी तुमच्या विवेक बुद्धीने प्लॅन करून करा. मला जे सपोर्टला दिसत आहेत स्टॉक ते मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो, आणि तुम्ही त्याचा ओन स्टडी करा. हा माझा स्टडी आहे. तर मंथलीवर जर मी बघितलं तर मी हा एक रेंज केलाय. त्या रेंजनुसार जर तुम्ही बघाल तर तो जेव्हा जेव्हा इथे आलाय तेव्हा तो तो वरती गेलेला आहे. ठीक आहे. विकली जर तुम्ही बघाल मित्रांनो, तर विकलीला बघा तो परत तिथे त्या रेंजमध्ये बसलाय. भरपूर वेळा तो इथूनच गेलेला आहे आणि सपोर्ट घेऊन गेलेला आहे. त्याच त्याच रेंजला आलेला आहे. ठीक आहे. तर त्या रेंजला आलंय. त्यामुळे काय झालंय, ती बाईंग झोन तयार झालेली. इथे सपोर्ट आहे बघा. इथे त्याचा टॉप होता, इथे सपोर्ट आहे, इथे सपोर्ट घेऊन तो वर गेला, परत इथे आलाय. तर असंच विकत घ्यायचं आहे काय? तर नाही. तर तिथे पॅटर्न काय होतंय का, ते तयार होतंय का, ते पहिले चेक करा. एकदा पॅटर्न जर झालं की मग तुम्ही एंट्री मारा. कारण पॅटर्न जेव्हा तुमचं होईल, तुम्ही वॉच लिस्टला ठेवा. पॅटर्न तयार होते त्याची वाट बघा. मग पॅटर्न काय होईल, कॅन्डलस्टिकचे पॅटर्न बनवू शकतात किंवा तुम्ही लाईन चार्टचे पॅटर्न बनवू शकता. ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत त्या गोष्टीचं पॅटर्न पहिले बघा. जसं इथे डब्ल्यू झालेलं आहे, इथे डब्ल्यू होण्याच्या तयारीत आहे तो. तर तुम्ही वॉच लिस्टला ठेवा. जसा पॅटर्न बनला, डब्ल्यू पॅटर्न बनेल किंवा कॅन्डलस्टिकचा पॅटर्न बनेल, त्यावेळेला तुम्हाला एंट्री मारायची आहे मित्रांनो. कारण त्यावेळेला तुम्हाला छोटासा स्टॉप लॉस मिळेल आणि मोठा टार्गेट मिळेल. टार्गेट जवळजवळ 10% ते 12%चा ओपन आहे. पण ही रेंज केवढी आहे बघा. जर तुम्ही ही रेंज बघाल 2900 ला ते 2800, मॅक्स टू मॅक्स 2700 त्याचा बाईंग झोन आहे. पण तिथपर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत काय, मला नाही माहिती. मला एवढंच माहिती आहे की मला सपोर्टला आलेलं आहे. मी माझ्या वॉच लिस्टला ठेवलंय. मी पॅटर्नची वाट बघतोय, पॅटर्न बनण्याची. जसं पॅटर्न बनेल मी त्याच्यात एंट्री मारेल. मी परत एकदा सांगतोय, मी बाय किंवा सेलची रिकमेंड करत नाहीये. मी एज्युकेशन बेसिसवर बोलतोय. जे माझे स्टुडंट्स मला म्हणाले की आपण पण अशी सिरीज सुरू करूया, तुम्ही आम्हाला सांगा किंवा आपण स्टडी एकत्र करूया. आपण एकत्र स्टडी करूया. तुम्ही पण हा वॉच लिस्टला ठेवा. रोज एक किंवा दोन शेअर्स आपण घेणार आहोत आणि आपण जे कुठले शेअर्स आपण करणार आहोत ते निफ्टीचे भाग असतील, निफ्टी 50चे किंवा फ्युचरचे स्टॉक्स असतील, त्याच्यामध्येच आपण काम करणार आहोत. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद. भेटूया उद्या. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा मित्रांनो. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. लव्ह यू.